नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या कापसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, तर या ठिकाणी या कापसाच्या प्लॉटमध्ये काळा मावा, पांढरा मावा आणि चिकटा रोगाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कापूस पिकाची पानं अक्षरशः काळी पडलेली आणि खोड सुद्धा काळं पडले। आपण जर असा हात लावला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो मावा आहे तर हा चिकटतोय हाताला। जर तुमच्याही कापूस पिकामध्ये अशा पद्धतीने काळा मावा, चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल आणि आता तुम्हाला त्यावरती फवारणी करायची असेल, लवकरात लवकर हा रोग नियंत्रणात आणायचा असेल, तर त्यासाठी काही निवडक कीटकनाशकांच्या फवारण्या सांगतो शेतकरी मित्रांनो। त्या फवारण्या तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायच्या आहे। अशा वेळेस जर तुम्ही स्वस्तातल्या फवारणी करण्याच्या नादात पडला शेतकरी मित्रांनो, तर या जो रोग आहे तर हा लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येणार नाही। त्यामुळे तुमचा पैसा, मेहनत आणि वेळ वाया जाऊ शकतो। त्यापेक्षा शेतकरी मित्रांनो थोडीशी महागडी औषधं सांगतोय ती या ठिकाणी घेऊन फवारणी करा। 100% हा रोग 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला कंट्रोल झाल्याचं पाहायला मिळेल। माहिती जाणून घेण्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदा आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या। चला तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये मी जी काही कीटकनाशक फवारणीसाठी तुम्हाला सांगणार आहे त्या कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक टॉनिक त्या ठिकाणी कंपल्सरी घ्यायचं आहे। टॉनिकमध्ये तुम्ही ॲम्बिशन, बायोविटा एक्स, इसाबियन किंवा लीडेक्स यापैकी कोणतंही एक टॉनिक प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 40 ml घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे। तर कीटकनाशकामध्ये सगळ्यात पहिलं कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे बेस्ट ॲग्रोलाईफचं रॉनफेन। हे कीटकनाशक प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 30 ml एवढ्या प्रमाणात घेऊन तुम्ही फवारणी करायची आहे। किंवा त्यामध्ये नंबर 2चा ऑप्शन येतो शेतकरी मित्रांनो, UPL कंपनीचा उलाला। अतिशय जबरदस्त कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो। प्रति 20 लिटर पंपसाठी हे कीटकनाशक तुम्ही 10 ग्रॅम घ्यायचं आहे। किंवा मग शेतकरी मित्रांनो त्यामध्ये क्रिस्टल कंपनीचा अपेक्स 50 हे कीटकनाशक पण एकदम जबरदस्त आहे। याची तुम्ही प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 30 ml घेऊन फवारणी करू शकता। किंवा मग शेतकरी मित्रांनो पुढचं कीटकनाशक म्हणजे सिजेंटाचा पेगासिस। हे 20 लिटरच्या पंपसाठी 1 पुडी एवढ्या प्रमाणात घ्यायची आहे आणि फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करायची आहे। किंवा मग शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी FMC कंपनीचा रोगर हे कीटकनाशक तुम्ही प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 40 ml घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सिजेंटाचा आलिका सुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता किंवा ॲक्ट्रा त्या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो। किंवा मोनोसिल प्लस ॲसिफेटचा कॉम्बिनेशन सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। अतिशय जबरदस्त त्याचे रिझल्ट पण येतात। तर मी सांगितलेली जी काही कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो, या कीटकनाशकाची तुम्ही जर तुमच्या कापूस पिकामध्ये काळा मावा, चिकटा, पांढरा मावा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असेल तर करून घ्यायची आहे। फवारणी केल्याच्या नंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला याचा 100% जबरदस्त रिझल्ट आलेला पाहायला मिळेल। तुमचा काळा मावा, चिकटा 100% त्या ठिकाणी नियंत्रणात आलेला तुम्हाला पाहायला मिळेल। बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एकदा लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा। आणि अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।